अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी गेल्या 5 दिवसात 200 पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत। मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। शहरातील 6ही निवडणूक कार्यालयात सोमवारी दिवसभर गर्दी होती। मंगळवारी ही गर्दी दुपटीपेक्षा जास्त वाढणार आहे। प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांच्या फायनल याद्या व एबी फॉर्मचे वाटप एकाच वेळी होत असल्याने मंगळवारी अभूतपूर्व गर्दी दिसणार आहे। दुसरीकडे निवडणूक आयोगानेही या निवडणुकीची तेवढीच अभूतपूर्व तयारी केल्याचे दिसत आहे। सोमवारी पहिल्या टप्प्यातील 1800 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले। शहरातील 345 मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण ठेवण्यात आले होते। नेमकी कशी रंगते अहिल्यानगर मनपा निवडणूक याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। अहिल्यानगर मनपाच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे। त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मंडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी 800 कंट्रोल युनिट, 1600 बॅलेट युनिट उपलब्ध झाले आहेत। मेमरी कार्ड, पॉवर बँकही उपलब्ध झाल्या आहेत। या सर्व मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्यातील तपासणीही जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे। याच पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले। यानंतर पुन्हा दुसरे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे। त्यावेळी तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे ईव्हीएम मशीन हाताळण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे। सोमवारी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात सुमारे 1800 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। दुसरीकडे महायुतीबाबत सोमवारी एक धक्कादायक बातमी समोर आली। राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र लढणार असले तरी शिवसेनेने स्वतंत्र 50 उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे। जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी सन्मानजनक जागा मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले। संपूर्ण राज्यात महायुती असताना नगरमध्येही महायुती करण्याबाबत आम्ही आग्रही होतो। गेल्या 8 दिवसांपासून भाजप व राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा करत होतो। नगरमध्ये 24 जागांवर दावा केला होता। त्या सर्व जागा आमच्या विद्यमान नगरसेवकांच्या होत्या, पण भाजप व राष्ट्रवादीने प्रभाग 9, 11, 15 व 16 मधील जागांवर दावा सांगितला। त्या जागा विद्यमान नगरसेवक अनिल शिंदे व संतोष गेनप्पा यांच्या आहेत। तरीही आमची चर्चा सुरू होती, असं शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। त्यामुळे आता शिवसेना 50 जागांवर उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहे। शिवसेनेकडूनही 50 एबी फॉर्म घेतल्याचे सांगितले जात आहे। आज मंगळवारी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, श्रीपाद चिंदम, दीप्ती गांधी, सागर मुर्तडक आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे गणितही निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे। आज त्यांच्याकडूनही सर्वच्या सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत। दुसरीकडे मनपा निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला। दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव व युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी ठाकरे सेनेला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली। ऐन निवडणुकीत झालेल्या या बंडामुळे शहरातील उद्धव सेनेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। महापालिका निवडणूक प्रक्रियेत महानगर प्रमुखाने विश्वासात न घेतल्याने राठोड नाराज होते। पक्षप्रमुखांकडे जबाबदारीची मागणी करूनही दखल न घेतल्याचा आरोप त्यांनी केला। शहरात राठोड कुटुंबाचा केवळ वापर करून घेण्यात आला अशी बोचरी टीकाही त्यांनी केली। दरम्यान सोमवारी विक्रम राठोड यांनी पत्नी तेजस्विनी राठोड यांची अपक्ष उमेदवारी जाहीर करत पक्षाला माझी गरज राहिली नाही अशी भावनिक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली। त्यानंतर मंगळवारी त्यांनी उद्धव सेनेतून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। या सर्व घडामोडी पाहता यंदाची अहिल्यानगर मनपा निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळालं हे निश्चित होणार आहे। मित्रांनो, तुमच्या प्रभागातून कोण नगरसेवक होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।